याकोबाचे पत्र अध्याय 5 मराठी. याकोबाचे पत्र अध्याय 5. याकोबाचे पत्र अध्याय 5. श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ. श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ. अहो धनवानांनो, जे कष्ट तुम्हाला होणार त्याविषयी आक्रोश करीत रडा. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्राला कसर लागली आहे. तुमचे धन नासले आहे, तुमच्या वस्त्राला कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रुपे यास जंग चढला आहे. त्यांचा तो जंग तुमच्या विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीसारखा तुमचा देह खाईल. तुमचे धन साठविणे शेवटल्या दिवसात झाले. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली आहेत त्यांची तुम्ही अडवणूक ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणाऱ्यांच्या आरोळ्या सेनाधीश प्रभूच्या कानी गेल्या आहेत. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला आहे. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली आहे. धार्मिकास तुम्ही दोषी ठरविले, त्याचा घात केला, तो तुम्हास अडवित नाही. सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध. सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा. आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकावर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्ही पाहिले. माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा कोणतीही दुसरी शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणावायचे तर होय म्हणा, नाही म्हणावायचे तर नाही म्हणा. प्रार्थनेचे सामर्थ्य. प्रार्थनेचे सामर्थ्य. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवील. प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केले असतील तरी त्याला क्षमा होईल. यास्त तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरवले तर पापी मनुष्याला त्याच्या भ्रांतिमय मार्गापासून फिरविणारा तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापाची रास झाकली असे त्याने समजावे.